नमस्कार शेतकरी मित्रांनो. कर्जमाफीबद्दल आजची सर्वात महत्त्वाची अपडेट. शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. जी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या कर्जमाफीमध्ये बदल व्हावा म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन देखील केली जात आहेत. 2019च्या कर्जमाफीमध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी असेल किंवा पूर्वी वगळलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील असू शकते. शेतकऱ्यांना दिलेल्या जाणाऱ्या प्रोत्साहन अनुदानामध्ये वाढ करणं असेल, अशा अनेक साऱ्या मागण्या या ठिकाणी आता आंदोलकांच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या आहेत. विरोधी पक्षाच्या माध्यमातून देखील आज पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला या सरकारला एक पत्र दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये विरोधी पक्षाच्या माध्यमातून काय काय याच्यामध्ये बदल करावेत किंवा या एकंदरीत अधिवेशनाच्या संदर्भामध्ये असलेल्या मागण्या या पत्राच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या आहेत. आणि मित्रांनो, याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची येणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती एक बैठक पार पडलेली आहे. ज्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कर्जमाफी आणि त्या संदर्भातील काही महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे. 36,000 कोटींपेक्षा जास्त रकमेची ही कर्जमाफी केली जाणार आहे. तसेच 56 लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. ही जी काही पावसाळी अधिवेशनामध्ये ही माहिती मांडलेली आहे, त्या प्रकारची माहिती त्याच्या माध्यमातून सुद्धा देण्यात आलेली आहे. परंतु एकंदरीत आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या आंदोलकांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागण्या, विरोधी पक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागण्या या पार्श्वभूमीवरती या कर्जमाफीमध्ये बदल करण्याची गरज नसल्याची माहिती त्याच्या माध्यमातून एक अर्थी या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आलेली आहे. परंतु ही पत्रकार परिषद पार पडत असताना ज्याच्यामध्ये जर काही निकषामध्ये बदल करावे लागले किंवा कर्जमाफीच्या अंमलबजावणीमध्ये काही जर महत्त्वाच्या अशा मार्गदर्शक सूचनांचे बदल करावे लागले, तर त्याच्यासाठी आम्ही मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. तसेच त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. परंतु एकंदरीत पूर्वीच्या कर्जमाफीपेक्षा ही कर्जमाफी चांगली आहे. निवडणुका नसताना सुद्धा आणण्यात आलेली कर्जमाफी आहे, अशा प्रकारची माहिती देत त्यांच्या माध्यमातून आणण्यात आलेली कर्जमाफी ही पूर्ण अभ्यास करून आणण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच्या शासनाची सध्या तरी या कर्जमाफीमध्ये बदल करण्यासंदर्भातील मानसिकता दिसून येत नाही. परंतु आता याच्या विरोधात विरोधी पक्ष कशा प्रकारे उभा राहतोय, पावसाळी अधिवेशनामध्ये या कर्जमाफीला कशा प्रकारे विरोध केला जातोय, कशा प्रकारे याच्यामध्ये असलेल्या चुका सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या जात आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती आता रोहितदादा पवार यांच्यासोबतची बैठक असेल, रविकांत तुपकर यांच्यासोबतची बैठक असेल, या बैठकीमधून काय तोडगा निघतोय आणि एकंदरीत केल्या जाणाऱ्या मागण्या आणि सरकारच्या माध्यमातून आणलेली कर्जमाफी याच्यामध्ये काय बदल होत आहे हे पाहण्यासारखं असणार आहे. परंतु सध्या तरी ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पत्रकार परिषदेमध्ये उत्तर दिलेली आहे, त्यांच्या माध्यमातून आणण्यात आलेली कर्जमाफी ही पूर्णपणे अभ्यास करून आणण्यात आलेली आहे, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्याच्यामुळे बदलाचे कुठलेही संकेत त्याच्या माध्यमातून दिसत नाही. आता सर्व भिस्त असेल ती विरोधी पक्षाच्या वरती असणार आहे आणि याच्या संदर्भातील आता जे अपडेट येतील, पुढच्या बैठका किंवा याच्या संदर्भात उठवला गेलेला पावसाळी अधिवेशनातील आवाज या संदर्भातील आपण वेळोवेळी अपडेट घेण्याचा प्रयत्न करत राहणार आहोत.